नवी मुंबई आता केवळ स्वच्छच नाही तर सुगंधी शहर बनण्याच्या दिशेने मोठं पाऊल टाकत आहे. वाशी गावातून सुगंधी अंगण अभियानाचा दिमाखदार शुभारंभ करण्यात आला. उपमहापौर दशरथ भगत यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमाला महापौर सुजाता पाटील आणि सभागृह नेते सागर नाईक यांची प्रमुख उपस्थिती लाभली. गावदेवी जत्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या या मोहिमेत नागरिकांना सुगंधी फुलझाडांचे वाटप करत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. सुंदर माझे अंगण, सुगंधी माझे शहर या घोषवाक्याखाली प्रत्येक नागरिकाने आपल्या परिसराची जबाबदारी घ्यावी असे आवाहन यावेळी करण्यात आले. स्वच्छतेनंतर आता सुगंधाकडे वाटचाल करत नवी मुंबई पुन्हा एकदा देशासाठी आदर्श ठरणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आपले लाडके उपमहापौर दशरथजी भगत साहेब, वाशी गावातले स्थानिक नगरसेवक निशांत भगतजी, प्रीती भगत मॅडम यांच्या विचारातून, संकल्पनेतून स्वच्छ अंगण अभियान, सुगंधी माझे अंगण हा अभियान त्याची सुरुवात आज होत आहे. आदरणीय गणेशजी नाईक साहेब, नवी मुंबईचे शिल्पकार यांनी स्वच्छ भारत अभियानामध्ये नवी मुंबईला मिळालेलं मानांकन याच्यावर जेव्हा प्रश्नचिन्ह गेला की खऱ्या अर्थाने नवी मुंबईकर खुश आहे का, तर प्रत्येकाच्या मनात वाटलं की नाही. स्वच्छ भारत अभियानामध्ये जरी आपण मानांकनामध्ये असलो तरी ज्या पद्धतीने स्वच्छता किंवा सुंदरता नवी मुंबई शहरात हवी आहे त्या पद्धतीने नाहीये, पण ती आपल्याला मिळवायची आहे. आणि आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या स्वप्नातली जी नवी मुंबई आहे ती घडवायची आहे. तर त्याचं पहिलं पाऊल म्हणून आपले उपमहापौर दशरथजी भगत साहेब यांनी एक संकल्पना आणि त्याच्यातून हे अभियान सुरू केलेलं आहे. प्रत्येक घरामध्ये सुंदर सुगंधी फुलांच्या कुंड्या दिल्या जाणार आहेत आणि त्याचं संगोपन त्या परिवारातल्या लोकांनी करायचं आहे. आणि त्यासोबतच आपला परिसर जो स्वच्छ आणि सुंदर बनवून दिलेला आहे त्याची निगा राखायची. म्हणजे कोणीही आपल्या परिसरात आलं तर ते सुंदर अशा आणि सुगंधी आठवणी सोबत घेऊन जाईल अशा पद्धतीचं हे अभियान आहे. आणि ह्याच्यात सर्वात मोठा उद्देश म्हणजे लोकसहभाग. कुठलीही गोष्ट करण्यासाठी लोकांचा सहभाग नसेल तर ते परिपूर्ण होऊ शकत नाही. आणि संपूर्ण परिसर आणि त्यानंतर संपूर्ण नवी मुंबई सुंदर आणि सुगंधित करायची आहे तर लोकांचा सहभाग, जनसहभाग असणे खूप गरजेचं आहे. इथं सागरजी नाईक साहेब असतील किंवा निशांत भगतजी यांनी इंदोर शहराचं उदाहरण दिलं की भारतात आपल्या एक नंबरचं शहर म्हणून इंदोरचं नाव घेतलं जातं. कारण तिकडच्या लोकांची मानसिकता अशी आहे की आपलं शहर जर नामांकनामध्ये पहिलं आहे आणि सुंदर आहे तर ते इतर कोणीही जर खराब करण्याचा किंवा तिथं कचरा करण्याचा किंवा दुर्गंधी करण्याचा प्रयत्न केला तर ती तिकडची लोक स्वतःहून ते थांबवतात आणि स्वतः ते स्वच्छतेवर परिपूर्ण लक्ष देतात. असा जनसहभाग असणे खूप गरजेचं आहे. आणि नवी मुंबईमध्ये स्वच्छ भारत अभियानामध्ये आणि त्यापुढे जाण्यासाठी जनसहभागाचा आणि लोकसहभागाचा जो एक मार्ग आदरणीय आपले उपमहापौरांनी गणेशजी नाईक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली घेतलाय तो खरंच स्तुतियोग्य आहे. माझे ह्या उपक्रमासाठी त्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा आहेत. गणेशजी नाईक साहेब लोकनेते, वनमंत्री, ज्यांना आता फॉरेस्ट डिपार्टमेंट सांभाळताना झाडे कशी जगवायची आणि कशा पद्धतीने लोक वस्तींमध्ये सुगंधित झाडांचा कसा वाढ व्हायला पाहिजे आणि त्या निमित्ताने एक सुगंध, जी ऊर्जा, पॉझिटिव्ह एनर्जी लोकांमध्ये पसरणार आहे तर ती संपूर्ण नवी मुंबईभर पसरवण्याचं ध्येय आता त्यांच्या माध्यमातून सुरुवात उपमहापौर साहेबांनी केलेली आहे. आणि पूर्ण नवी मुंबईभर ते ध्येय धोरण आम्ही राबवण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहोत. आपल्या अर्थसंकल्पात स्वच्छ भारत अभियान, स्वच्छ शहर याच्यासाठी नक्कीच तरतुदी आहेत. आणि कुठलीही गोष्ट आता अर्थसंकल्प आपण मांडलेला आहे याच्यातून प्रत्येक आता जे नानांनी उपमहापौरांनी आपल्या समोर आणलेलं आहे नक्कीच प्रत्येक लोकप्रतिनिधी त्यांची इच्छा होईल की आपला प्रभाग ह्याच पद्धतीने स्वच्छ आणि सुंदर असावा.
आणि ते त्या पद्धतीने आपल्या येणाऱ्या सभांमध्ये ते ठराव मांडतील आणि एकूणच सगळ्यांचे प्रभाग म्हणजे 111 प्रभाग सुंदर आणि स्वच्छ सुगंधित करण्याचा जो उपक्रम इथून सुरू झालेला आहे तो पूर्ण नवी मुंबईभर आपण सुरूच ठेवणार आहोत आणि त्याची सातत्य सुरुवात वन टाइम प्लॅनिंगनी सेक्टर 15 CPD मध्ये केलेली आहे। अशा माध्यमातून एक एक सेक्टर एक एक गाव आपण स्वच्छ आणि सुंदर करण्याचा प्रयत्न करणार आणि त्याच्यात हा अनोखा जो अभियान आहे त्याचाही सहभाग नक्कीच करणार। भारत अभियान स्वच्छ भारत अभियान सन 2026-27 मध्ये सुपर लीग मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचे या ठिकाणी स्पर्धक म्हणून या ठिकाणी आज वाशी गावातून सुरुवात झालेली आहे आणि ह्या आज जो उपक्रम आहे सुगंधी अंगण अभियान, सुंदर माझं अंगण सुगंधी माझे शहर, आणि मला ह्या गोष्टीचा आनंद आहे की आज ह्या ठिकाणी आम्ही जी सुगंधी अंगण हा अभियान राबवलेला आहे तिथल्या नागरिकांनी स्वतः वचनबद्ध झालेले आहेत आणि त्यांनी स्पष्टपणाने त्या ठिकाणी वचनबद्ध होऊन सांगितलेलं आहे की जे आज सुगंधी अंगण जे आपण केलेलं आहे पुढील जबाबदारी ही असंच ठेवण्याची आणि सुगंधी ठेवण्याची, याची देखरेख ठेवण्याची जबाबदारी ही आमची असेल आणि हेच या अभियानाचा आत्मा आहे। जनसहभाग, लोकसहभागातून हा जो भाग दत्तक म्हणून अभियान जे वापरकर्ते आहेत हा दत्तक घेणं म्हणजे माझं अंगण हे जे मी दत्तक घेणार आहे आणि याचं मी देखरेख ठेवणार आहे हा ह्या अभियानाचा आत्मा आहे। आणि नवी मुंबईमध्ये संपूर्ण नवी मुंबईमध्ये ही एक लोक चळवळ आहे। सुगंधी माझे अंगण ही एक लोक चळवळ आहे असं या ठिकाणी आम्ही जात आहोत। नाव प्रिया केतन भोईर, मी वाशी गावातली ग्रामस्थ। मी माझ्या लहानपणात माझ्या अंगणात तुळस, मोगरा, जास्वंद, रातराणी हे होते, पण ते आता कुठेतरी नाहीशी झालेले आहे। पण आता ही संस्कृती परत आपण रिपीट आणतो। आपले राज्याचे वनमंत्री श्री गणेशजी नाईक साहेब यांनी ही योजना छान केलेली आहे आणि ती योजना आपल्या नवी मुंबईमध्ये त्यांनी पहिल्यांदा आणलेली आहे। स्वच्छ तर केलेलेच आहे नवी मुंबई, आता आपण सुगंधी करूया। या सुगंधीमार्फत आपल्या वाशी गावातल्या नगरसेविका प्रीती संदीप भगत, आपल्या नवी मुंबईचे महापौर मॅडम सुजाता पाटील, उपमहापौर दशरथ भगत साहेब यांनी ही छान संकल्पना आणल्या आणि मी ही संकल्पना मी माझ्या सोसायटीतून माझ्या अंगणातून करत आहे। मी एकतरी सुगंधी झाड लावे, त्याची छान निगा राखेन आणि मी वाशी गावातल्या ग्रामस्थांना पहिल्यांदा सांगते आणि महिला आहेत त्यांना मी आवर्जून सांगू इच्छिते का त्यांनी आपल्या वाशी गावाचा नवी मुंबईमध्ये पहिला क्रमांक कसा येईल हे आपण प्रयत्न करूया आणि एकतरी झाड लावूया। मला हे 2 शब्द बोलायला दिल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते। नमस्कार, मी ममता रोहन सुतार, मी वाशी गावातली रहिवासी आहे। सुगंधी अंगण अभियान संकल्पना ही चांगली संकल्पना आहे। ती आम्ही वाशी गावातून सुरुवात करत आहोत। तर प्रत्येक व्यक्ती, माझी इच्छा आहे की प्रत्येक व्यक्तीने सुगंधी झाड आपल्या अंगणात लावून आपले नवी मुंबई शहर सुगंधी करावे व मीही माझ्या अंगणात सुगंधी झाड लावून मी माझे अंगण सुगंधी करेन। धन्यवाद। मी आमच्या वाशी गावचे नगरसेविका प्रीती भगत मॅडम आणि आमचे उपमहापौर दशरथ भगत साहेब यांचे मी आभार मानतो की त्यांनी आमच्या वाशी गावची निवड केली सर्वप्रथम सुगंधी अभियानासाठी। आणि मी ॲज अ वाशी गावचे नागरिक म्हणून माझं उत्तरदायित्व बनतं की मी हे अभियान सक्सेसफुल कसं होईल भविष्यामध्ये, त्या दृष्टीने आम्ही सर्व वाशी गावचे नागरिक प्रयत्न करू आणि गणेश नाईक साहेबांच्या स्वप्नवत सुंदरतेतून हे शहर जे उभं राहिलेलं आहे ते अजून कसं काय पुढे नेता येईल, इव्हन नंबर 1ला कसं काय घेऊन जाता येईल हे आम्ही वाशी गावचे नागरिक म्हणून आम्ही काळजी घेऊ। धन्यवाद। नमस्कार, मी ॲडव्होकेट मिकिता नीरज पाटील, वाशी गावातील स्थानिक रहिवासी आहे। सुंदर अंगण अभियान ही संकल्पना खूप छान सादर केलेली आहे। तसेच परिसरातील कामकाज ही व्यवस्थित एकदम पार पाडलेलं आहे। आपण जसं शहराला आपला मानतो तसंच मग त्याचं साफसफाई स्वच्छता का ठेवत नाही। जसे आपण आपलं घर स्वच्छ ठेवतो तसंच आपली जबाबदारी आहे की आपण आपला परिसर स्वच्छ ठेवावा, ही प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे। जसं कोर्टात जाताना येताना
सुगंधी जर वातावरण असेल तर मन प्रसन्न होतं व थकवा दूर होतं. तसेच नागरिकांना माझं म्हणणं आहे की त्यांनी आपलं स्वच्छ सुंदर परिसर ठेवावा व सुंदर स्वच्छ अभियान ही संकल्पना सादर करावी. एवढेच मी माझे बोलून शब्द संपतो. नमस्कार, मी रमेश आरोटे ह्या विभागातलाच या प्रभागातलाच रहिवासी आहे. हे अतिशय एक सुंदर अभियान, नाविन्यपूर्ण अभियान नवी मुंबईमध्ये राबवलं जात आहे. ह्या थीमचा मी आत्ताच सर्व माहिती घेतली की हे थीम काय आहे. ह्या थीममध्ये नवी मुंबईमध्ये पहिल्यांदाच आपल्या घराच्या बाहेरचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ना ते इंटरनॅशनल क्वालिटीचं बनत आहे. याच्यामध्ये तुमचं गटर लाईन, इलेक्ट्रिक डक, पाण्याची लाईन हे जे नागरिकांना अत्यावश्यक आहेत ते अतिशय सुंदर क्वालिटीचे बनत आहेत. घराच्या बाहेर निघाल्यानंतर तुमच्या त्या कॉन्क्रीटचा सुंदर रस्ता, त्याच्या बाजूच्या असलेल्या सुंदरपणे रंगवलेल्या भिंती, हा असं एक, आणि त्याच्या बाजूला मोगरा, रातराणी याच्या कुंड्या महापालिकेतर्फे दिलेल्या आहेत. हा उपक्रम नवी मुंबईचे जे उपक्रमशील उपमहापौर आहेत दशरथ भगत साहेब, जे तुम्हाला मागच्या 20 वर्षापासून तुम्हाला माहिती असेल सतत कुठच्या ना कुठच्या आंदोलनामध्ये उपक्रमामध्ये ऍक्टिव्ह असतात आणि त्यांच्या ह्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवला जात आहे. तुम्हाला माहिती आहे की नाईक साहेबांना पूर्वी हे जे शहर होतं ते फ्लेमिंगोंचं शहर बनवलं होतं. तळ्यांचं, सुगंधित तलावांचं शहर बनवायचं स्वप्न होतं नाईक साहेबांचं. ती संकल्पना दशरथ भगत साहेबांनी आता पुढे नेली आहे आणि हे शहर हे सुगंधी शहर बनवलं जाणार आहे. इथे लोकांना राहण्याचा आनंद मिळणार आहे. तर ह्या एवढा उत्कृष्ट उपक्रम राबवला वाशी गावामधून याची सुरुवात होत आहे. हा जर उपक्रम जर आपण संपूर्ण नवी मुंबईमध्ये राबवला गेला तर नक्कीच स्वच्छ भारत अभियानामध्ये नवी मुंबईचा प्रथम क्रमांक येईल, याच्याबद्दल आम्हाला खात्री आहे. धन्यवाद. आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक, कमेंट आणि शेअर करा.